तर हाय मित्र, आज आहे दसरा. अरे दसऱ्याला पण मालकानं बोलायलाच भाऊ आम्हाला चायना फ्लावरला सांग निवळी सोडायचं कसं सोडायचं या. आलं तर सोडायला सोडून बिडून झालंय. मोटर बंद केली आवड्यात, तिकडे मागं मोटर आहे. दसऱ्याची अजून गाडी पण धुवली नाही. गाडी जाऊन धुवायचे. बायकोला सांगलं तर हार करून ठेवतो. केला नाही केला होते ना, जाऊन गाडी धुवायची. गाडी धुवलं मग पुजायची, मग हार घालायचा. अरे का आज ना आंघोळ पण केली नाही. आणि दसरा आज दसरा अजून खाली जायचं सांगत काहीतरी हिवा बाई का काम आहे. टिकाव घेऊन जायला टिकाव घेऊन जातो. आता नेमकं काय झालंय काय माहिती सांग. नाही पाणी नसं वाटतं येणार फ्लावरला. जाऊन येतो ना बरं नेमकं काय व्हायला नाही का. गडस तेवढीच जरा मदत. एक आता खत सोडायला आलो तर खत सोडून झालंय. आता एका पंप चालू घेऊन मालकाच्या घरात तिथं ठेवून पंप तिथून उचलायचं आपल्याला. टिकाव तेलो टिकाव घेतलाय. आता चालू घेऊन खाली बरं नेमकं काय झालंय. फ्लावरला पाणी न सोडता येत वाटत. आलो खाली एक आहे चायना फ्लावर याबायचे खालचे. निमिशिमी काढले, निमिशिमी राहिले. बाजार आहे वाटत सांगा आज झाला 180 रुपये किलो ना. मग काय नाही बरं आहे. मग कुठंच काय झालंय बरं प्रॉब्लेम येता ना. चालेल टिकावं जरा मला ही चित्राचं वाटत बरं का. उजून बिजून ठेवला का हे काय आवडीचं आहे ना. बरेच निघाले आता. तिथे ना उप निघत डायरेक्ट पाण्याचं का. तिथली झाडं बिडा उपटून टाकली. चाललं डाय उप निघत पुरं सांग. मग चला आता नेमका बेड व्हायचं आहे म्हणलं तिथली झाडं उपटायच लागतं. मालक सांगत आहे गुडघे आवडी सायपिंग आहे काय लय खोल नाही म्हणून चालेल या काय. पण काय वाढला होता त्याच्यामुळे विषयच हार्ड होता. गुडघे आवडी सांगता किती निघत काय माहित. आता गावात डायरेक्ट गुडघे आवड जाऊ दे. डायरेक्ट कंबर आवड निघाली तरी काय सायपिंग काय याय ना. तर मित्र ते सायपिंगचा विषय असा होता. आम्ही खाणला तसं एक आणि ती पाईपलाईन होती एक म्हणून आता यार उंद्यालाच नाही का. उंद्यालाच करायचं राहिलंय त्यांनी मशीन. आता एक तर टाइम झाला 4 वाजून गेलं तर म्हणून घरी जायचं. अजून गाडी धुवायची, त्याला आंघोळ करायची म्हणून नाही जायला लागेल घरी. त्याच्या तर मध्येच आहे पाण्यानं. अरे मोबाईलात पाणी दिसत नाही पण चाललं पाण्याचं चालू होतं. थांबली ते जरा गाडी जास्त लागेल नाही नागण भिजायचं तर थांबवा नाही का. तर तिथून निघालो घालतो घरी म्हणून चला आता धुवून काढा. हे आपली धान्य विषय हार्ड. मग आता म्हणून धुवून काढा मस्तपैकी. ठीक आहे. ही टाकी 15,000 लिटराची भरून ठेवली ती आदर. तर मित्र गाडीची आंघोळ झाली पूर्णपणे. डायरेक्ट मी शॅम्पू लावून पुरी घसून बिसून काढली ओकेमध्ये. आता काय नाही माझा जाऊन आंघोळ कर.